परवा माझ्या नातीने मला विचारलं, आजी, आपण सुद्धा संपतो का गं? 6 वर्षांच्या मुलीच्या तोंडून हळूच थरथरत आलेला हा प्रश्न ऐकून मी दचकलेच. तिला समजेल अशा भाषेत तिला उत्तर देताना माझी तारांबळच उडाली. पण तिच्या प्रश्नामुळे बरेच दिवस मनात रेंगाळत असलेल्या प्रश्नाने डोकं वर काढलं. आपण संपतो म्हणजे काय? मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं? डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायचं ठरवलं, व्यवसाय म्हणून तो स्वीकारला, तेव्हापासून या मृत्यूचं दर्शन घडत गेलं. पण हे फार नंतरचं. त्यापूर्वी घरातले काही मृत्यू मनात प्रश्नचिन्ह उमटवून गेले. मी 6वी-7वीत असताना माझ्या काकांचा मृत्यू झाला. मोठं कुटुंब आमचं, 6 काका, 4 आत्या, सगळे वेगळे राहत होते, पण जवळीक एकत्र कुटुंबासारखीच होती. काका आजारी होते, कमांड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. प्रकृती जास्तच बिघडली होती. एका संध्याकाळी माझी चुलत बहीण, त्या काकांची मुलगी, जी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती, ती आमच्याकडे राहायला आली होती. रात्रीची जेवणं करून आम्ही झोपलो. एकाच खोलीत आम्ही सगळे झोपलो होतो. 11:30-12 वाजता दार वाजलं. आमचे धाकटे काका आले होते. वसंता गेला, एवढंच ते म्हणाले. मी कशी जागी झाले होते कुणास ठाऊक. बहीण गाढ झोपली होती. आई बाबा काकांबरोबर गेले. आम्हाला न्यायला ते पहाटे येतील असं ठरलं. मी मात्र रात्रभर भीतीनं जागी राहिले. भीती ह्याची की आता मध्येच ही उठली तर मी तिला काय सांगू याची. मृत्यूची भीती मी पहिल्यांदा ह्या स्वरूपात अनुभवली. त्यानंतरच्या आयुष्यात हा मृत्यू भेटत राहिला, पण समजला असं वाटलं नाही. स्वजनांच्या आणि स्वतःच्या मृत्यूबद्दलच्या कल्पनांच्या वेगळ्या वेगळ्या दर्शनांनी चक्रावल्यासारखंच होत राहिलं. मग त्याबद्दलची तत्त्वज्ञानं वाचण्यात आली. सगळी तत्त्वज्ञानं त्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखाला कसं तोंड द्यायचं याची शिकवण देतात. त्याचा शोक करणं कसं व्यर्थ आहे, सगळ्यांनाच त्या वाटेने कसं जायचं आहे. दात्यातले गेले, आपण सुपात आहोत, मोठ्यांनाही यातून सुटका नाही, रामकृष्णही आले गेले, वगैरे वगैरे वगैरे. पण त्यामुळे मृत्यूला समजून घेण्याच्या माझ्या प्रयत्नांना दिशा मिळत नव्हती. त्यातही एक गोष्ट अशी आहे की मृत्यूबद्दल आणि वयपरत्वे होणारी झीज, व्याधी, आजार, अपघात याबद्दल मी कितीही ज्ञान गोळा केलं तरी प्रत्यक्ष मृत्यू म्हणजे काय याचं आकलन होणं अवघड असतं. डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी मानवी देहाची चिरफाड करून त्याची रचना समजून घ्यावी लागते. समोर टेबलावर असलेला तो मृतदेह, नाव नसलेला, माझ्या लेखी एक अभ्यासाचं साधन असतं. कधी कधी त्याबद्दलचे विचार मनात येत असत, पण बहुधा ॲनाटॉमी डिसेक्शनचा तास अशीच त्याची ओळख असायची. मानवी शरीराचा असा त्रयस्थ वृत्तीनं अभ्यास करून झाल्यावर पुढच्या वर्षीपासून क्लिनिकल टर्म असायची. तिथे मग या शरीराच्या व्याधी आणि मनाची दुःख यांचं दर्शन घडलं. पण शिकत असताना अजूनही शरीर, व्याधी, मृत्यू हे अभ्यासाचेच विषय राहिले. जीवनातल्या सुखदुःखांचे चढउतार चालूच राहिले होते. जीवन प्रवाह चालू असताना मृत्यूबद्दलचे विचार मनात येत राहिले. माझा जन्म झाला म्हणजे काय झालं आणि मृत्यू होणार म्हणजे काय झाणार. माझा जन्म झाला म्हणजे मला हे शरीर मिळालं. या प्रचंड विश्वामध्ये माझा प्रवेश झाला. ज्या संस्कारांमध्ये मी वाढले, जे अन्न मी खाल्लं, ज्या वातावरणात मी वावरले, जी गुणसूत्र मी मागच्या पिढ्यांकडून घेतली, जे शिक्षण मी घेतलं, ज्या अडचणी मी अनुभवल्या, त्या सर्वातून माझं असणं, दिसणं, वागणं उमलत गेलं. माझं स्वतःचं एक शरीर आहे. त्याचं रूप, रंग, आकृती, चालणं, ढब हे सगळं अलग आहे. पृथकतेमुळं प्रत्येकाला वेगळं नाव आहे, वेगळं व्यक्तित्व आहे.
हे हाडामासाच्या शरीराचं जसं अलग अस्तित्व आहे, तसंच त्याच्या आतही एक वेगळं व्यक्तित्व आहे. त्याच्या संबंधानं माझं, माझा असा पसारा निर्माण होतो. बाहेर ज्याप्रमाणे माझं घर, माझं कुटुंब, माझे कपडे, माझा पैसा, माझी काया आहे, त्याप्रमाणे आतही जणू एक मानसिक काया आहे, व्यक्तिगत मन आहे, जिला मी म्हणते. तिच्या अनुषंगानेही मग माझे विचार, माझं ज्ञान, माझं कार्य, माझा अहंकार, वैयक्तिक पातळीवरचा माझा क्रोध, माझा लोभ, माझं दुःख हे सगळं आहेच. पुढे मग असं व्हायला लागतं की ह्या मीला ज्यामुळे सुख होतं ते त्याला द्यायला हवं आणि ज्याच्यापासून त्याला दुःख होतं त्यापासून त्याला दूर ठेवायला हवं, अशी माझी धडपड सुरू झाली. माझ्या अहमभोवती हे सगळं गोळा झालं आहे. त्यासाठी आवश्यक ती धडपड मी करणार. हेच माझं जीवन आहे, जे जन्माबरोबर सुरू झालं. मग माझा मृत्यू होणार म्हणजे काय होणार? हे सगळं संपणार की मी संपणार? का हे सगळं संपलं की माझा मृत्यू झाला असं म्हणायचं? तत्वज्ञानं मला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण जगण्याचं गूढ उलगडतंय असं वाटत नाही. माझ्या मृत्यूकडे पाहण्यापूर्वी मी सभोवतालच्या मृत्यूकडे पाहिलं तर त्यातही काही सुसंगती आहे असं वाटत नाही. ताज्या टवटवीत फुलाचं एका दिवसात कोमेजून जाणं आहे, हिरव्यागार झाडाच्या पानांचं वाळून गळून जाणं आहे. सगळ्यामध्ये एक अंतिमता आहे, शेवट आहे. हा शेवट का, कशाचा आणि कशासाठी? त्याचा माझ्या जगण्याशी काय संबंध आहे? ह्या अंतिमतेचा, शेवटाचा मला खूप जवळून अनुभव घ्यावा लागतो, तो माझ्या सुहृदांचा मृत्यू होतो तेव्हा. खरं तर जीवनाबरोबरच मृत्यूचं अस्तित्व आजूबाजूला दिसत असतं, जाणवत असतं. पण ते थेट मला येऊन भिडतं ते माझ्या परिघातल्या अस्तित्वाचा शेवट होतो तेव्हा. म्हणजे काय होतं? तो अनुभव तरी थेट माझ्या अंतरंगात शिरतो का? त्याचा माझ्या जगण्यावर परिणाम होतो का? का त्या जाण्याबरोबर, त्या मृत्यूबरोबर माझ्यातलं काही संपतं का? जगणं म्हणजे नातेसंबंधात जगणं. लाईफ इज रिलेशनशिप. असं जर असलं तर ह्या अंतिम दूरत्वानंतर ती रिलेशनशिप, ते संबंध संपतात का? किंबहुना या संबंधात जगत असताना ते जगणं काय असतं? प्रेम आणि द्वेष या भावना, आसक्ती, अपेक्षा, आग्रह यांचा खेळ. म्हणजे जगण्याचं गूढ उलगडलं तर कदाचित मला मृत्यूकडे पाहता येईल. माझे विचार, माझ्या मृत्यूबद्दलची भीती आणि माझ्या असमंतातल्या मृत्यूबद्दलचं दुःख ह्याभोवतीच रेंगाळत असतात. या असमंतातली सुहृदांचे मृत्यू माझ्या अतीव दुःखामुळे मी समजू शकत नाही. का? मीच का? हे उत्तर नसलेले अयोग्य प्रश्न मनात उमटत राहतात. त्या सुहृदाशिवाय माझं आयुष्य, हाच त्या दुःखाचा पदर मी वारंवार डोळ्यांना लावत असते. मृत्यूची वेगळी वेगळी दर्शनं घडतात आपल्याला. आपल्या जिवलग व्याधिग्रस्त होऊन रुग्णशय्येवर पडला आहे. कणाकणानं त्याची वाटचाल मृत्यूकडे चालू आहे. ती थांबू शकत नाही. मृत्यू अटळ आहे. फक्त केव्हा? काही वेळेला हा मृत्यू अचानक, अकस्मात, अवेळी भेटतो. तरुण आयुष्याचा शेवट डोळ्यासमोर घडतो. या मृत्यूंमुळे होणाऱ्या शोकामध्ये मोठा भाग आता त्या अस्तित्वाविना माझं आयुष्य असाच असतो. जाणारा जातो सगळं मागे सोडून, असं आपण म्हणतो. पण जाणाऱ्यानं बरोबर आपलं काय काय नेलेलं असतं ह्याबद्दल अरुणा ढेरे यांची एक कविता आहे. जाणारा जात नाही रिकामा, जाणारा जात नाही रिकामा, जाणाऱ्या माणसाला बरोबर काही नेता येत नाही हे खरं नाही. जाताना जाताना आपल्या अदृश्य हातांनी उचलतो तो कधी आपल्या जीवलगांची नीज, उचलतो कुणाची स्वस्थता, सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे.
आणि संघर्षाचं धैर्य. पायाखालच्या जमिनीचा विश्वासच कधी हिरावतो. कायम करता. जे हे वाचल्यानंतर मला वाटलं, अरे हे सगळं त्याच्याबरोबर गेलं म्हणजे माझं त्या जाणाऱ्याबरोबरचं जीवन हेच होतं. म्हणजे मी सदैव हे सगळं नाहीसं होण्याच्या प्रक्रियेतच जगत होते. मरण, शेवट माझ्या इतक्या जवळ वावरत होता, मग मृत्यू माझ्या जीवनापासून वेगळा कुठे आहे? पण मग माझा मृत्यू होतो म्हणजे काय होतं? ऑपरेशन टेबलवर आडवं झाल्याबरोबर भूल देण्यापूर्वी शालिनीने माझा हात घट्ट पकडला आणि म्हटलं, मला खूप भीती वाटते हो डॉक्टर. माझं कुणी नाही या जगात. मी अगदी एकटी आहे हो. ऑपरेशन थिएटरमध्ये आत येताना मी तिच्या किमान 8-10 नातेवाईकांशी बाहेर बोलले होते. भाऊ, वहिनी, मित्र, मैत्रिणी खूप काळजीनं तिच्याबद्दलच्या आस्थेनं बोलत होते. पण शालिनीला 15 वर्षापूर्वी गेलेल्या आपल्या नवऱ्याची उणीव एकाकी करून सोडत होती आणि तरीही मरणाची भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. समोर मृत्यू दिसत असताना जगण्यातलं सौंदर्य अनुभवणाऱ्या काही सर्वसामान्य व्यक्तींनी मला मृत्यूचं वेगळंच दर्शन घडवलं होतं. 19व्या वर्षीच कॅन्सरचं निदान होऊन अंथरुणाला खेळलेल्या अश्विनीने मरण्यापूर्वी काही दिवस आधी हातावरची मेहंदी ज्या आनंदाने मला दाखवली होती, तो आनंद केवळ अपूर्व होता. 40 वर्षांपूर्वी मी शिकत असताना ICUमध्ये असणाऱ्या बेबी मोरेनं मला असंच चक्रावलं होतं. 14-15 वर्षाचं वय, पुरुषी अत्याचाराला बळी पडून गर्भ राहिला, त्यापासून अवैध मार्गाने सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव झाला. तो सगळ्या शरीरभर पसरला. किडनी काम करेनाशा झाल्या. त्या काळात डायलिसिसचे उपचार मुश्किलीनं मिळत होते. तेही तिला मिळाले, पण तिची परिस्थिती सुधारत नव्हती. तिलाही त्याची कल्पना आली होती. पण एक दिवस तिनं मला विचारलं, डॉक्टर, मी मरणार का हो? खरं सांगू का डॉक्टर, मला शाळेत जायचं आहे, शिकायचं आहे. बरी झाले की मी नक्की शाळेत जाणार. 88 वर्षांच्या कुमुदताई अंथरुणाला खिळलेल्या, पोटी मूलबाळ नाही म्हणून दुसऱ्या शहरातल्या पुतणीच्या गावात हॉस्पिटलमध्ये होत्या. शेवट आता जवळ आला आहे याचं भान होतं, पण जीव सगळा त्यांच्या गावात त्यांनी उभ्या केलेल्या शाळेमध्ये अडकलेला. सतत त्या शाळेचा विचार, तिकडे जाण्याची ओढ आणि मरण तिथेच यावं ही इच्छा. ही जिगीविषा, जगण्याची जबरदस्त ओढ मृत्यूचं भान असतं म्हणूनच अस्तित्वात असते. जन्मापासून सुरू होणाऱ्या जगण्याचं भान खरं तर मृत्यूनं, मरणानंच आणून दिलेलं असतं. जरा, व्याधी आणि मरण यांच्या दर्शनानेच सिद्धार्थाला जीवनाचं तत्वज्ञान, त्यातली सार्थकता याचा साक्षात्कार झाला. पण हे भान नसल्यामुळे आपलं जगणं क्रियेला प्रतिक्रिया, सादाला प्रतिसाद, आक्रमणाला प्रतिकार किंवा पलायन अशाच स्वरूपात चालू असतं. त्यातूनच मग क्लेश निर्माण होतात आणि पुन्हा त्या क्लेशातून सुटण्याची धडपड सुरू होते. या क्लेशमुक्तीमध्ये जीवन आहे का? का हे क्लेश संपले की जीवनाच्या बरोबर असणाऱ्या मृत्यूचा प्रदेश सुरू होतो? मृत्यू, मरण या शब्दांना एक अंगभूत गूढत्व, दूरत्व आहे. क्लेशमय जीवनाच्या भौतिक अंतानंतर मृत्यूनं सुटका केली असं का म्हणतो आपण? जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली असं का वाटतं? जीवन आणि मरण वेगवेगळे आहेत असं आपण मानतो. जीवन आपल्याला कळलं आहे असं आपल्याला वाटतं आणि मृत्यूचं आकलन होणं हे सर्वसामान्य आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे असं आपण धरून चालतो. दुरून नमस्कार करणं आणि त्याला दूरच ठेवणं हीच धडपड जीवनातल्या प्रत्येक धडपडीबरोबर चालली असते. जीवनाबरोबर असलेला मृत्यू म्हणजे काय हे मला समजलं तर माझी मृत्यूबद्दलची भीती, त्याच्या गूढतेबद्दलचं आकर्षण मी समजू शकेन का?
पण मृत्यूला समजून कसं घ्यायचं? नचिकेतासारखी त्याची गाठ घेण्याचा अट्टाहास केला तर भेटेल का तो? कठोपनिषदातली नचिकेताची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या जवळचं सगळं तुम्ही दान देत आहात, तर मला कुणाला दान देणार, असं पुन्हा पुन्हा विचारणाऱ्या नचिकेताला त्याचे वडील म्हणाले, जा तुला यमधर्माला म्हणजे मृत्यूला दान देतो. आणि नचिकेत खरोखर यमधर्माकडे गेला मृत्यू समजून घेण्यासाठी. आणखी एक गोष्ट असते, मी म्हणजे माझं, मला हा पसारा असला तरी मला तो संपायला नको आहे. ते चालूच राहिलं पाहिजे. ते अजून संपलं नाही आहे, संपवायचं नाही आहे. आणि मृत्यू ते संपवणार आहे हे मला माहीत आहे, पण माझं मन ते स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे मी त्या अस्तित्वाच्या चालू राहण्याचे काही सिद्धांत मांडू पाहते. पुनर्जन्माचा विचार करते, त्यामध्ये आधार शोधते. आपण आत्ता पुनर्जन्म आहे किंवा नाही याबद्दल चर्चा करत नाही आहोत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे तो असा की अशा कुठल्याही मतमतांतरामुळे माझी मृत्यूबद्दलची भीती कमी होत नाही. कारण त्या घटनेला एक निश्चित ठाम अशी अनिश्चितता आहे. आणि मी शोधत असते एक सातत्य, एक ठराविक चालू राहण्याचा क्रम. त्याचा शेवट मला नको असतो. कारण त्या सातत्याचा, त्या चालू असणाऱ्या जीवनाचा मला आधार वाटतो. ह्याला शेवट असता कामा नये, हे थांबवता कामा नये. या विचारांनी मी अनेक गोष्टी जमवत राहते, वाढवत राहते. नुसत्या ऐहिक शारीरिक पातळीवर नव्हे, तर मनाच्या, बुद्धीच्या, विचारांच्या, ज्ञानाच्या, भावनांच्या विश्वातही भर घालत राहते. मनाच्या परिघात कालाला महत्त्वाचं स्थान आहे. मन सतत कालाच्या संदर्भात अविनाशित्व शोधत राहतं, विचार करत राहतं की हे सगळं चालू राहिलं तर मला भीती, मरणाची भीती वाटणार नाही. खरं तर मला माहीत आहे, समजतं आहे की जीवनाला अंत आहे. अगदी अचानकही ते संपुष्टात येऊ शकतं. कालचं जगणं आज नसतं आणि आज जे आहे ते उद्या नाहीसं होऊ शकतं. पण हे शाब्दिक तत्त्वज्ञान प्रत्यक्ष अनुभवलं असं घडत नाही. मग थोरांच्या गोष्टी ऐकण्यात येतात. प्लेगमध्ये मृत्यू पावलेल्या मुलाबद्दल, आमच्याही घरची एक गौरी असे उद्गार काढणारे टिळक. 76 वर्षाच्या मुलाचा रधोकरव्यांचा मृत्यू झाल्यावर त्याचं वय झालं होतं असे उद्गार काढणारे 100चे दोंडो केशव कर्वे. समजूनही उमगत नाहीत आपल्याला. अशीच आपली अवस्था होते. आपल्याला मृत्यूबद्दलची भीती नको वाटते का मृत्यूबद्दलचं सत्य समजावून घ्यायचं आहे हे आपल्याला कळत नाही. सत्य समजलं तर आपली भीती जाईल का? का भीती दूर झाली तर मृत्यूबद्दलचं सत्य आपल्या आकलनात येईल? मृत्यू निश्चित असला तरी अज्ञात किंबहुना अज्ञेय असतो. जी घटना निश्चित घडणार आहे त्यातल्या अचानकतेची, अपरिहार्यतेची भीती आहे. समोर दिसत असलेल्या, आपण जगत असलेल्या जीवनापासून मृत्यूला आपण बाजूला काढलंय. त्याबद्दल मी काही ज्ञान, माहिती गोळा केली आहे, पण ते ज्ञान किंवा माहिती माझी ही भीती दूर करू शकत नाही. युद्धाबद्दलचे आडाखे आखताना, कुणाला कसं मारायचं, कसं गाठायचं हे ठरवताना अर्जुनाला युद्ध म्हणजे मृत्यूसंहार हे नक्की माहीत होतं. त्याचं ज्ञान होतं. तरीही समोर उभ्या ठाकलेल्या आपतेष्टांना पाहून त्याला जीवनाचं भान आलं. आपलं जीवन म्हणजे काय होतं हे युद्धभूमीवर स्वजनांसमोर लढायला उभ्या राहिल्यावर अर्जुनाला जाणवलं. हे माझे स्वजन, यांच्याबरोबर मी वाढलो, खेळलो, शिकलो, भांडलो. यांच्यातल्या थोर पुरुषांनी मला घडवलं. मी पार्थू द्रोणाचा केला. त्यांच्यामुळे मी आज जो काही आहे तो आहे. आणि आज युद्धभूमीवर मी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होणार. ह्या विचारांनी अर्जुन अस्वस्थ, दुःखी झाला. तेव्हा जातस्य हि ध्रुवो मृत्यू असं सांगून श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांच्या अस्तित्वाबरोबरच त्यांच्या मृत्यूचंही दर्शन घडवलं, विश्वरूप दर्शन घडवलं. जीवन मरण तू समजतोस तसं वेगळं नाही. आपण ज्याला जीवन म्हणतो त्याच्याबरोबरच स्थलकालातीत मृत्यूचं अस्तित्व आहे ह्याची जाणीव करून दिली.
हे आकलन करून घेण्याच्या प्रयत्नात प्रख्यात विचारवंत अरुण शौरींनी प्रिपेरिंग फॉर डेथ असा 600 पानांचा ग्रंथ लिहिला आहे. वयाच्या 75च्या सुमारास मेंदूला मार लागल्यामुळे ते ICUत ॲडमिट होते. त्या घटनेच्या परिणामातून बाहेर पडल्यावर त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. बुद्ध, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी ह्यांच्या शेवटच्या दिवसांचं वर्णन आहे. त्या तिघांच्या तत्त्वज्ञानाचं सारभूत विवेचनही आहे आणि ICUच्या बेडवर असताना आणि नंतरही मनात आलेले विचार आहेत. ऐहिक आयुष्य संपताना करायची व्यावहारिक आवराआवर मॅनेजमेंट याबद्दलही त्यात सूचना आहेत. थोड्याशा हलक्या फुलक्या स्वरूपात या गंभीर विषयावरच्या ग्रंथाचा शेवट झाला आहे. पण मृत्यू म्हणजे काय किंबहुना जीवन म्हणजे काय ह्या संबंधात ह्या थोर तत्त्वज्ञांच्या विचारांचं चिंतन मांडताना ह्याचं उत्तर तुम्हीच शोधायचं आहे हे मोठ्या खुबीने सांगितलं आहे. खरं तर सत्याबद्दल, परमेश्वराबद्दल जसं नकारार्थीच वर्णन करता येतं. सत्य म्हणजे काय हे सांगता येत नाही, पण काय म्हणजे सत्य नाही हे सांगता येईल असं बुद्धाने म्हटलं होतं. नेती नेती हेच त्याचं वर्णन आहे. तसंच किंवा तेच मृत्यूबद्दल खरं आहे. आपल्याला त्याबद्दल काय वाटतं ह्याला महत्त्व नाही. सांगता न येण्यासारखी ही अवस्था आहे हे उमगलं तरी तिचं आकलन कसं करून घ्यायचं हे समजत नाही. मला 11व्या अध्यायातल्या अर्जुनाची आठवण येते. मया हातांस त्वं जयी, मिया मारिले तू निवटी, नरिगे शोक संकटी असं श्रीकृष्णाने त्याला सांगितलं. अटळ असणाऱ्या मृत्यूचं दर्शन घडवलं. अर्जुनाने ते ऐकलं. एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य, केशवाचं ते वचन अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भय दुणावले. ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या या अवस्थेचं केलेलं हे वर्णन फार विलक्षण आहे. मृत्यूच्या दर्शनानं त्याचं सुख दुणावलं, दुःख कमी झालं का भीती वाढली. आणि ज्ञानदेवांनीही या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच शोधायला सांगितलंय. ते म्हणतात, हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही. मृत्यूच्या दर्शनामध्ये सुख, मृत्यूची भीती आणि त्यामुळे होणारं दुःख ह्याचा विचार करते मी. हे सुख कुठून आलं? हे सुख किंबहुना साक्षीत्व येणार ते जीवनाचं यथार्थ दर्शन घेता आलं तर. हे जगणे आनंदाचे झाले तरच मरण सुखाचं होणार. आणि आनंदाचं जगणं म्हणजे प्रत्येक विचाराचा, घटनेचा, दुःखाचा आणि सुखाचाही भोगून झाल्यावर त्याच ठिकाणी शेवट अनुभवणं. 8 प्रकारच्या दुःखदायक, तापदायक गोष्टी बुद्धाने सांगितल्या. जन्म, व्याधी, वृद्धत्व, मृत्यू, त्रासदायक वस्तू, घटना यांच्या संपर्कात येणं किंवा आवडत्या आनंददायी वस्तूंचा, माणसांचा वियोग होणं, इच्छा पूर्ण न होणं आणि अज्ञान. एक आपल्याला माहीत असलेला श्लोक आहे. न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित, जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैवोपजायते. वासुदेव भक्तांचं अशुभ होत नाही म्हणजे काय? जन्म मृत्यू जरा व्याधी त्यांनाही आहेत, त्यापासून त्यांना सुटका नाही. पण त्या अवस्थांबद्दलची भीती, त्यामुळे होणारं दुःख ह्यापासून मात्र ते मुक्त होतात. थोर संत महात्म्यांनाही कॅन्सरसारख्या व्याधी का होतात हा आपल्या मनाला पडलेला एक सनातन प्रश्न आहे. शरीर धारणेमुळे आलेले सगळे भोग त्यांच्याही वाट्याला येतात. पण कॅन्सरग्रस्त हाताचं ऑपरेशन करताना रमण महर्षींना भूल ॲनेस्थेसिया घ्यावे लागत नाही. आपुले मरण पाहिले मी डोळा असं तुकोबाराय म्हणतात आणि तो सोहळा दिव्य आहे असं सांगतात आणि सदेह स्वर्गाला जातात. जन्माबरोबर आलेल्या या मृत्यूचं आपल्याला मात्र भान राहत नाही, कारण आपण प्रत्येक क्षण क्षणस्थ होऊन जगत नाही. अभयभंगांनी वापरलेला हा शब्द आहे. मागच्या क्षणाला मरून आपण पुढच्या क्षणाला सामोरे जात नाही. निखळपणे जीवन जगत नाही आपण. त्या क्षणाचं जगणं, त्या क्षणातले विचार, भावभावना पुढच्या जगण्यात उतरलेल्या असतात. त्याची स्मृती घेऊनच पुढचा प्रवास चालू असतो. मनात उसळणाऱ्या वृत्तींकडे, जगण्याकडे सजगतेने अवधानपूर्वक पाहिल्याशिवाय
त्यांचा निचरा होऊन नित्य नूतनतेचा अनुभव घेणं चित्ताला शक्य होणार नाही. म्हणजे मृत्यूचं अंताचं सारूप्य जसं जगण्याबरोबर आहे तसंच ते नवीन सर्जनाबरोबर आहे. आणि ह्या सृजनशीलतेसाठी गतार्थाचा मृत्यू होणं आवश्यक आहे. तरच या जीवनाच्या यथार्थतेची जाणीव होऊ शकेल आणि त्यातून जीवनाबद्दल, जगण्याबद्दल, प्राणीसृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल प्रेम जन्माला येईल. मग बहिणाबाई म्हणतात ते आठवतं, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर. जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाचं, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाचं, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाचं.